हिंगन घाट में राष्ट्रीय महामार्ग 44 पर बने उड़ान पुल की खराब स्थिति और उस पर पड़े गड्ढों को लेकर राष्ट्रवादी शरद पवार गुट की ओर से हिंगन घाट के नादगांव चौक स्थित उड़ान पुल पर रास्ता रोको आंदोलन किया गया। इस आंदोलन का नेतृत्व प्रदेश सरचिटनीस अतुल वांदिले ने किया। नादगांव चौक स्थित उड़ान पुल कुछ ही वर्षों पहले बना है, लेकिन 2 बार गड्ढों से क्षतिग्रस्त हो चुका है। यह उड़ान पुल महज 4 वर्ष पूर्व ही लोकार्पित किया गया था, जिसका उद्घाटन केंद्रीय सड़क परिवहन मंत्री नितिन गडकरी द्वारा किया गया था। इतने कम समय में पुल की इस अवस्था ने उसकी गुणवत्ता पर गंभीर सवाल खड़े कर दिए हैं। प्रतिदिन हजारों वाहन चालकों की जान खड्डों के कारण जोखिम में पड़ रही है। रास्ता रोको आंदोलन के चलते राष्ट्रीय महामार्ग पर लंबा यातायात जाम हो गया। आंदोलन के दौरान राष्ट्रवादी कांग्रेस के कार्यकर्ताओं ने सरकार के खिलाफ जोरदार नारेबाजी की और पुल निर्माण की गुणवत्ता में गंभीर खामियों की ओर ध्यान आकर्षित किया। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण के अधिकारियों और राजस्व प्रशासन के प्रतिनिधियों के साथ चर्चा हुई और आंदोलनकारियों की लिखित शिकायत स्वीकार किए जाने के 4-5 चक्का जाम आंदोलन स्थगित कर लिया गया। इस वक्त राष्ट्रवादी शरद पवार पार्टी के पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित थे। हिंगन घाट से योगेश लखोटे की रिपोर्ट। हिंगणघाट शहरातून चाललेला 44 नंबरचा नॅशनल हायवे आहे आणि ह्या नॅशनल हायवेवर हा उडान पूल आहे। आमच्या शहरात असलेला उडान पूल आहे। मला एक सांगा, या उडान पुलाला 4 वर्ष आतापर्यंत पूर्ण झालेले नाही आहे आणि 2दा जीव घेणारे मोठे खड्डे पडलेले आहे। आता जर त्या खड्ड्यात जर कोण अपघात झाला तर त्याचा जबाबदार कोण राहील? प्रशासन जबाबदार राहील का नॅशनल हायवे जबाबदार राहील? आम्ही हा प्रश्न समोर केलेला आहे। आज हिंगणघाट शहरामध्ये सुद्धा एक इंग्रजाच्या काळातले पूल आहे, 100 ते 200 वर्ष झालेले पूल आहे, पण त्याला आतापर्यंत गड्डा पडलेला नाही। ती चांगल्या स्थितीमध्ये पूल असलेले आहे, पण आज बघा यांचा भ्रष्टाचार बघा किती मोठ्या प्रमाणात आहे। तर त्या उडान पुलाला 4 वर्ष होत नाही आणि मोठे मोठे जीव घेणारे गड्डे पडलेले आहे। म्हणजे आपण निमंत्रण देतो अपघातासाठी असं हे लक्षात येत आहे आणि नॅशनल हायवेवाले आम्हाला उडवाउडवीची उत्तरं देत आहे। याच्या अगोदरही यांनी काय केलं, नॅशनल हायवेवाल्यांनी का जो 1 वर्ष झाला होता फक्त पुलाला नवीन पूल बनल्यानंतर मोठा गड्डा पडला होता, तिथं 2-3 अपघात झाले होते। त्या टायमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आलं होतं। तर तो पूल पूर्ण टेस्टिंग केलेला होता आणि टेस्टिंग केलं तर 3 महिने पूल बंद राहिल्यानंतर त्यांनी सांगितलं का याच्यानंतर अपघात होणार नाही, असे गड्डे पडणार नाही। पण आता आणखी 1 वर्ष पूर्ण नाही होत तर गड्डा पडलेला आहे। तो गड्डा आऱ्या पार आहे आणि या पुलामध्ये जे सडक वापरलेली आहे हे सडक 8 mm 10 mm ची सडक आहे। जे आपण आपल्या घरी छोटासा रूम बी बांधतो म्हणलं का संडास बाथरूमही बांधतो म्हटलं तर ते सडक वापरत नाही, तशी सडक या मोठ्या ब्रिजवर बांधलेली आहे, मोठ्या उडान पुलावर बांधलेली आहे। म्हणजे एक लक्षात येतं जनतेच्या का सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे। सत्तेत असलेलं सरकार बघा कामं कोणत्या क्वालिटीचे करत आहे, जे कामं होत आहेत निकृष्ट दर्जाचे कामं होत आहे आणि मोठ्या प्रमाणात या कामाच्या माध्यमातून पैसा कमवत आहे आणि भ्रष्टाचार करत आहे। आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे एकच मागणी आहे का ज्यांनी हा कॉन्ट्रॅक्ट घेतलेला होता आणि जे काही प्रशासकीय अधिकारी आहे नॅशनल हायवेचे ज्यांना नियंत्रणासाठी ठेवलं होतं, सर्वांवर कारवाई व्हायला पाहिजे, गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, त्यांना दंड ठोकायला पाहिजे आणि त्यांना जे कॉन्ट्रॅक्टरचं लायसन आहे ते ब्लॅक लिस्टमध्ये त्यांना टाकायला पाहिजे। भ्रष्टाचार अभी इसकी एजेंसी की मॉनिटरिंग जो है दिल्ली से होती है, इन्वेट की एजेंसी है, तो मतलब उन्होंने रात में ही पूरा काम कर लिया सेफ्टी को देखते हुए। अभी और कोई ऐसा इशू आइडेंटिफाई कर ले, मतलब ऐसा कुछ ना हो, इसके लिए हम इसका रीऑडिट कराएंगे, पूरा स्लैब का रीऑडिट कराएंगे। साला की कभी दर्जा वापस हो गया सर, जो कॉन्ट्रैक्टर जिम्मेदार है उस पर एक्शन करेंगे। तो क्या उनको ब्लैक लिस्टेड किए थे क्या? एक बार ऑडिट करके ऑडिट किए, लेकिन लोगों के बीच में एसडीएम कार्यालय में मीटिंग हुई थी, आपके प्रोजेक्ट डायरेक्टर योगकर वगैरह जो सब आए थे, तो उनका ऐसा आश्वासन था कि हम लोग इसको ठीक करेंगे और ब्लैक लिस्टेड करेंगे संबंधित ठेकेदार को, लेकिन अभी तक कुछ भी नहीं हुआ। अभी दूसरी घटना और हो गई, तो ये ऐसा हमेशा चलता रहेगा क्या? सर, उन्होंने लास्ट टाइम स्ट्रक्चरल ऑडिट किया था जो कि स्लैब स्ट्रक्चरल मेंबर नहीं है उसका, तो अभी री ऑडिट में जिस हिसाब से रिजल्ट्स आएंगे उसके बेस पे हम एक्शन ले पाएंगे। तो इनका जो आंदोलन है चक्का जाम किया है, तब तक नहीं उठाएंगे बोलते जब तक तुम इनको लिखित आश्वासन नहीं देंगे। तो इसमें आपके उच्च अधिकारी वगैरह आने वाले हैं क्या? मैं डिस्कस करके आ जाएंगे सर। गुणवत्ता के बारे में क्या बताएंगे?